तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 7 दिवसांची सीआयडी कोठडी संपल्याच्या नंतर आज पुन्हा एकदा वाल्मिक कराडला बीडच्या कोर्टामध्ये हजर केलं जाईल। वाल्मिक कराड याची 7 दिवसांची सीआयडी कोठडी आज संपणार आहे। साधारणपणे 11 वाजता बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयामध्ये कराडला हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने ही सुनावणी व्हीसी द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्याच्या नंतर कराडला देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने ताब्यात घेतलं। या दरम्यान 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि ही कोठडी आज पूर्ण होतीये, न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कराडला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी यावरती आज निर्णय होऊ शकतो। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। कृष्णा, आज नेमका काय युक्तिवाद केला जाऊ शकतो किंवा सीआयडी कडून पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली जाऊ शकते का? काय नेमकं होऊ शकतं? 7 दिवसांचा जो पीसीआर आहे आज संपतो आहे आणि त्यामुळे बीडच्या या न्यायालयामध्ये वाल्मिक कराडला हजर केलं जाईल आणि आत्ता तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेक्षा प्रत्यक्षच हजर केलं जाईल अशी स्थिती या कोर्टाच्या बाहेर लावलेल्या पोलीस बंदोबस्तावरनं लक्षात येते। कारण की 2 दिवसापूर्वी जी इतर आरोपींची सुनावणी ऑनलाईन झालेली होती, व्हीसीद्वारे झालेली होती, त्यावेळी पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। मात्र आत्ता आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त आहे, महिला कॉन्स्टेबल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्यक्ष हजर केलं जाण्याची शक्यता अधिक आहे। मात्र अजून स्पष्टता नाही आहे की व्हीसीद्वारे करणार की प्रत्यक्ष हजर करणार। मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती कोर्टाच्या बाहेर आणि जिथे सिटी पोलीस ठाणा आहे, जिथे वाल्मिक कराडला ठेवलं आहे, त्या ठिकाणी देखील लावलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याचा पीसीआरच या ठिकाणी मागण्याची शक्यता अधिक आहे किंवा एखाद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ज्या 3 गुन्हे आहेत, जसा एक खंडणीचा आहे, दुसरा 302 म्हणजे हत्येचा आहे, तिसरा एक या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे। त्यामध्ये कराडला या ठिकाणी आरोपी करतात की काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण की मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त आहे आणि पीसीआर ज्यावेळेस मागायचा असतो त्यावेळेस प्रत्यक्ष आरोपी हजर करणं गरजेचं असतं नियमानुसार आणि त्यामुळे मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साधारण 2-2:30च्या दरम्यान ही सुनावणी सुरू होईल असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि त्यानंतर आज नेमकं एसआयटी कोर्टासमोर कुठले मुद्दे मांडते, कुठला तपास केलेला आहे, कुठला तपास करणं अधिक गरजेचं आहे, गेल्या दिवसामध्ये काही पुरावे मिळाले आहेत का, त्याचा सखोल तपास कसा गरजेचा आहे आणि 3ही गुन्हे एकमेकाशी कसे कनेक्ट आहे हे सांगण्याचा या ठिकाणी सीआयडीच्या वतीनं प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे कोर्टात काय होतंय, वाल्मिक कराडला एमसीआर की पीसीआर हे आज आपल्याला या ठिकाणी कळणार आहे। यामिनी, अगदी कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।